नमस्कार, मी पूनम न्यूज अँकरच्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। कुणाचं काम मोठे हे लोकांनी निवडणुकीत दाखवून दिले, मंत्री गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर टोला। अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्षपदी मिलिंद जोशी। जामीन मंजूर होऊ नये, प्रशांत कोरटकरचा मुक्काम कळंबा जेलमध्ये। आणि मॅक्स नानावटी हॉस्पिटलकडून पोलिसांच्या मृतदेहाची हेळसांड। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। शिवछत्रपतीबद्दल अवमानकारक वक्तव्य करून इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी संध्याकाळी सशर्त जामीन मंजूर केलाय। मात्र वेळेत कागदपत्राची पूर्तता झाली नसल्याने तसंच काल शासकीय सुट्टी असल्याने जामीन मंजूर होऊन सुद्धा कोरटकरचा मुक्काम कळंबा जेलमध्येच आहे। कागदपत्राची पूर्तता झाल्यानंतर आज कोरटकरला दिलासा मिळणार आहे। जळगावमधील धरणगाव येथे शिवसेनेची सदस्यता मोहीम राबविण्यात आली। यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत कुणाचं काम मोठं आहे हे लोकांनी निवडणुकीत दाखवून दिलंय असं सांगत विरोधकांवर हल्ला चढवलाय। नोंदणी सुरू केलेले अभियान किती झाले आणि कसं काय नियोजन आहे? महावीर जयंत यांच्या या पवित्र दिनी आज या ठिकाणी शिवसेनेची सदस्य नोंदणी या ठिकाणी होती आहे। त्याचबरोबर युवा सेनेची नोंदणी, महिला आघाडीची नोंदणी या ठिकाणी केली जाते। या कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख आदरणीय विष्णू, उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख नाना, आदरणीय शहर प्रमुख, शिवसेनेचे सगळे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये ही नोंदणी या ठिकाणी होते आहे। त्यामुळे आमचं उद्दिष्ट आहे की प्रत्येक तालुक्यात 25,000 सभासद नोंदणी, असं एकूण विधानसभा क्षेत्रामध्ये 50,000ची नोंदणी आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही 3.5 लाखाचं उद्दिष्ट ठेवतो। भाऊ, विरोधकांनीही आपल्यावर कामांवर निष्कृत दर्जाचे काम होत आहे असं त्यांनी आरोप केलेला आहे। आपण याबद्दल काय सांगणार? ज्यांचे 20 सीट आले त्यांनी काहीच बोलू नये, आमचे 60 आले। त्यामुळे नोंदण्याचं कार्य किती मोठं आहे लोकांनी निवडणुकीत दाखवून दिलेलं आहे। सरकार आमचं आहे, मी मंत्री आहे, मी आमदार आहे। जे आमच्यावर टीका करतात त्यांच्याकडे तर उमेदवारही नव्हता, त्यामुळे त्यांनी बोलू नये, पहिले उमेदवार तयार करावा, 5 वर्ष तेवढी मेहनत करावी, लढाईची तयारी करावी। उपजिल्हा रुग्णालयाचे काम आतापर्यंत सुरू झाले नाही भाऊ, नेमकं याबद्दल? 5-6 दिवसामध्ये सुरू होईल, कारण वर्क ऑर्डर बाकी होती, कारण आचारसंहिता असल्यामुळे ती वर्क ऑर्डर होऊ शकली नाही। आचारसंहिता झालेली आहे, भंडारी नावाची एजन्सीने काम घेतलेलं आहे, ते काम सुरू आहे। कोर्टाने मागणी केलेल्या कागदपत्राची पूर्तता झाल्याचं सांगत वाल्मिक कराडच्या वकिलांकडून डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल करण्यात आलं। आता या डिस्चार्ज ॲप्लिकेशनवर सरकारी वकिलांचं म्हणणं आल्यानंतर त्यावर निर्णय होईल अशी माहिती कराडचे वकील विकास खाडे यांनी दिली आहे। सुनावणी झाली, संतोष देशमुख यांच्या फोन करतात, काय नेमकी प्रक्रिया झाली न्यायालयात? आज प्रकरण प्रलंबित जे होतं ते मागच्या वेळेला आपण काही कागदपत्रांची मागणी वगैरे केली होती, त्या मागणी संदर्भातल्या पूर्तता थोडी कागदपत्रांची झालेली आहे। आता या प्रकरणामध्ये चार्ज ठेवण्याच्या स्टेजला काम आलेलं आहे। आता आज रोजी आम्ही आरोपी नंबर 1 वाल्मिक कराड यांच्यामार्फत डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे आणि त्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनचा सेसाठी आता पुढची तारीख दिलेली आहे। तुम्ही या प्रकरणाला मागणी केली होती, ते दिले गेले? ते काही फॉरेन्सिकला गेले होते, ते आता कोर्टात सादर केलेत त्यांनी, त्याच्या अजून मिळालेले नाही आहेत। काही त्यांनी देण्याची तयारी दर्शवलेली आहे, जे त्यांच्याकडे देणं शक्य आहे ते, त्यामुळे संपूर्ण मिळालेले नाही आहेत, पण देण्याची तयारी आहे आणि ते मिळून जातील। प्रॉपर्टी अटॅचमेंट त्या संदर्भात काय डिटेल? प्रॉपर्टी अटॅचमेंट संदर्भात तपासी यंत्रणेमार्फत अर्ज दाखल केलेला आहे। त्या अर्जावरती आरोपींचं म्हणणं यादी कागदपत्रांची विवरण त्याचं दिलेलं नव्हतं, त्यामुळे आज रोजी ते आपल्याला प्रोव्हाइड करतो म्हटले। ते कागद मिळाल्यानंतर त्याच्यावरती म्हणणं दाखल होईल आणि मग त्या अर्जावरती युक्तिवाद होईल। या पुढील ज्या सुनावणी होणार आहे त्यामध्ये आता चार्ज फ्रेम होईल अशी शक्यता वाटते? नाही, आता चार्ज फ्रेम व्हायची शक्यता पुढील सुनावणीपर्यंत तरी नाही वाटत, कारण डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे आणि ते डिस्चार्ज ॲप्लिकेशनवर तपासी अंमलदार किंवा सरकारी वकील पक्षाचं म्हणणं ज्यावेळेला येईल, ते म्हणणं आल्यानंतर त्याच्यावरती काय योग्य तो निर्णय होईल, मग त्यानंतर ठरेल ते चार्ज फ्रेम होणार की डिस्चार्ज। पुणे विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमानांची संख्या वाढावी आणि परदेशात ये-जा करणाऱ्या मोठ्या आकाराची विमानं सहज उतरावीत यासाठी धावपट्टी विस्तारीकरण करण्यास हिरवा कंदील मिळालाय।
धावपट्टी विस्तारीकरणचे काम वेगाने होण्याच्या दृष्टीनं केंद्रीय नागरी हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली आणि त्यांना हे काम गतीनं करण्याच्या सूचना दिल्यात। या बातमीच्या बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेत आहोत। पात्रा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। राज्यातील गावागावात शेत जमिनींचा ताबा आणि वहिवाटीबाबत शेतकऱ्यात होणारे वाद मिटवण्यासाठी तसेच समाजामध्ये सलोखा निर्माण होण्यासाठी शासनाने सलोखा योजना सुरू केली होती। या योजनेला मुदतवाढ होऊन सुद्धा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितलंय। अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी प्राध्यापक मिलिंद जोशी यांची निवड करण्यात आली आहे। जोशी हे प्रसिद्ध लेखक आणि वक्ते आहेत। सुनीता राजे पवार या महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह पदाची जबाबदारी सांभाळतील। महामंडळाच्या कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी विनोद कुलकर्णी यांच्याकडे सोपवण्यात आली असून या नव्या पदाधिकाऱ्यांना 99, 100 आणि 101व्या साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान मिळणार आहे। बीडच्या धारूर तालुक्यातील कासारी येथे श्री सिंगेसन देवी मंदिरात कलशारोहण आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठा करण्यात आली। यावेळी भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या निमित्तानं या ठिकाणी भव्य कीर्तन सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमास परिसरातील भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। या बातमीच्या बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। पाहत राहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग।
विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातम्या। राज्यातील उच्चांकी वीज मागणीच्या काळात होणारी तब्बल 3600 मेगावॅट विजेची तूट भरून काढण्यासाठी आता 2400 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प उभारणीचे नियोजन महानिर्मितीने केले। नाशिक येथे 800 मेगावॅटचे 2 आणि भुसावळ येथे 1 असे 3 सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प असणार आहेत। यासाठी महानिर्मितीने मेकॉन कन्स्टलिंग या खासगी कंपनीच्या माध्यमातून सर्वेक्षण करून काम सुरू केले। बीड मधील मॅक्स नानावटी हॉस्पिटलकडून पोलिसाच्या मृतदेहाची हेळसांड झाल्याचा आरोप पोलीस बॉय संघटनेने केलाय। हॉस्पिटलनं गवळी नावाच्या पोलिसाला ऍडमिट करताना 5 लाख रुपये भरण्यास सांगितले होते। तसेच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्यावरही 1.5 लाख भरल्याशिवाय कुटुंबाला मृतदेह दिला जाणार नाही। त्यामुळे पोलीस बॉय संघटना आक्रमक झाली असून 16 तारखेला नानावटी हॉस्पिटलवर मोर्चा काढणार असल्याचं अध्यक्ष राहुल दुबाले यांनी जाहीर केलंय। मॅक्स नानावती हॉस्पिटल तुमचा बाजार उठवायची वेळ आली आहे। पोलीस कर्मचाऱ्याच्या मड्यावरचं लोणी खातात तुम्ही। अहो ते पुण्याचं प्रकरण तर वेगळंच, इथं तर मेलेल्या पोलीस अधिकारीवर यांनी उपचार दाखवले त्या नानावती हॉस्पिटलनी। एवढं मोठं हॉस्पिटल आहे म्हणून कोणी बोलत नाही। अहो ज्यावेळेस ह्या पेशंटला नाशिकहून ॲम्ब्युलन्स मध्ये आणलं, हे पोलीस कर्मचारी त्यांना ॲम्ब्युलन्स मध्ये रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या। 90% पेशंट गेल्यात जमा होता, पण ज्यावेळेस हॉस्पिटलला नेलं, या हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी साधं स्ट्रेचर दिलं, म्हणजे तुम्ही तुमच्या हाताने घ्या। कसं बस यांनी बापाला त्या कॅज्युअलिटी रूम मध्ये नेलं। कॅज्युअलिटी रूम मध्ये पेशंटला नेतात या हॉस्पिटलनी 5 लाख रुपये भरा तेव्हा ट्रीटमेंट चालू करू असं सांगितलं। हे सगळे शब्द माझे नाहीयेत, हे त्या पोलीस परिवारांनी सांगितले गेलेले। उपचार चालू केला, जर त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या तर हे कसलं डायलिसिस करणार होते? दुपारी 2 वाजल्यापासून ते रात्री 7 वाजेपर्यंत 250 ते 300 का 150 हँड ग्लोव्हचा खर्च लावला यांनी। जालन्यात कौटुंबिक वादातून 2 गटात दगडफेक झाल्याची घटना जिल्हा रुग्णालयासमोर घडली आहे। यात जखमी झालेल्या 5 जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले असतात। जालना जिल्ह्यातील शेंद्रा माळेगाव येथे सासू आणि सून यांच्यात 3 गुंठे जमिनीवरून वाद झाला होता। या वादातून दोन्ही गटात तुफान दगडफेक झाली, त्यात रिक्षा ॲम्ब्युलन्सचं मोठं नुकसान झालंय। या बातमीचा मॉर्निंग बुलेटिन मध्ये तेच थांबूयात। पाहत राहा न्यूज अनकट।